नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर इथं मी मुळ्याचे थालीपीठ बनवणार आहे. अतिशय पौष्टिक व चविष्ट मुळ्याचे थालीपीठ बनवायचे आहेत. शरीराला तर खूप चांगला आहे मुळा. दह्यासोबत तर खूप छान लागतं हे. तर इथं मी एक मुळा घेतला आहे. त्याला स्वच्छ धुलं होतं पाण्यानं. तर यावरची साल काढून घ्यायची आहे. वरच्या शिरा वगैरे मुळा ते असतात ना बारीक, ते निघून जातात. आणि ही पानाला पण बारीक करून घ्यायचं आहे. हे पानं पण आपल्याला थालीपीठमध्ये टाकायचे आहेत. तर हे मुळा आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर इथं मी मुळा किसून घेतला आहे. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 5-6 मिरच्या टाकायच्या आहेत. आणि लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत 5-6 आणि बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी एक अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे समान. 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. ही बारीक केलेला मुळा टाकायचा आहे, किसलेला आणि बारीक चिरलेली मुळ्याची पानं आणि बारीक केलेली कोथिंबीर. हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट केलं होतं हे पण टाकून घ्यायचं आहे. आणि ओवा घ्यायचा 1 चमचा, क्रश करून हातानं चोळून टाकायचे आहेत, म्हणजे ओव्याला वास भरपूर येईल. 1 चमचा जिरा पावडर टाकला आहे. अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. किसलेल्या मुळ्याला ना पाणी सुटतंय, जास्त पाणी लागणार नाही ह्याला मळून घेण्यासाठी. मी तर छोट्या ग्लासानं पाणी घेतलं आहे. हे टाकून मळून घ्यायचं आहे. आपण कसं भाकरीला पीठ कसं मळतात तसं मळून घ्यायचं आहे. बघा इथं पीठ मळून घेतलं आहे आणि नंतरनं थोडं तेल टाकून आणखीन मळून घ्यायचं आहे. आपल्याला लगेच थालीपीठ करून घ्यायचं आहे याचे. इथं मी कॉटनचा कपडा घेतला आहे आणि मी थापटून घेणार आहे हे बोटाच्या साहाय्याने. जास्त पातळ पण करायचं नाही, जाड पण करायचं नाही, असं मी थापटून घेणार आहे. तुम्ही यापेक्षा पातळ पण करू शकता. तर इथं मी थापटून घेतला आहे. वरनं पांढरी तीळ लावायची आहे. आतमध्ये होल पाडायचा आहे म्हणजे आपली थालीपीठ छान भाजतील. गॅसवरती मी एक तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी. त्यावरती तेल टाकायचं आहे. बनवलेले थालीपीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे. थोडंसं वल्ला म्हणजे पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे छान निघतील थालीपीठी. आणि कडेनं तेल सोडायचं आहे सर्व बाजूने.
अगदी मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे छानपैकी भाजतील हे. तेल टाकून भाजायचं आहे आणखीन. तर इथं मी थालीपीठ तयार आहे. आता मी सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे. एक 4 थालीपीठ झाले आहे. खूप छान झाले आहेत. तुम्ही हे दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता. नाश्त्याला पण बनवू शकता हे थालीपीठ. खूप छान झाले आहे, मस्त, आणि टेस्ट पण छान झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.